श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्म शास्त्रानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते। या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला। हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलियुगाचा देवता मानण्यात आले आहे। या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते। असे म्हणतात की बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते। कोणत्याही समस्येपासून मुक्तता मिळते। तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते। तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते। तसेच चैत्र पौर्णिमेचा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते। ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते। तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। चैत्र पौर्णिमेची तिथी शनिवारी 12 एप्रिल रोजी पहाटे 3:21 प्रारंभ होईल, तर 13 एप्रिल रोजी पहाटे 5:51 पर्यंत राहील आणि उदय तिथीनुसार 12 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेचं व्रत तसेच दान आणि स्नान हे केलं जाणार आहे। हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची पूजा ही केली जाते। चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या 11व्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता। म्हणूनच धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय सुद्धा केले जातात। आणि म्हणूनच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे, पण मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर नदीत स्नान करणं विशेष महत्त्वाचे मानले जाते। मात्र जर तुम्हाला नदीत स्नान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे। त्यानंतर आपल्याला बजरंगबली समोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे। तसेच आपल्याला सूर्यदेवांना सुद्धा जल हे अर्पण करायचे। त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्र तसेच माता सीताची पूजा ही करायची आहे, कारण बजरंगबली हे रामभक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न हे होत असतात। तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा पूर्ण विधिविधानपूर्वक करावी। या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फळे, फुले आणि कपडे अर्पण करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाब आणि लाल रंगाची फुलं आणि सौंदर्य प्रसाधनाचे सर्व वस्तू अर्पण करावी। तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते। तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंगबलींना चोळा अर्पण करा। यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा। पूजेमध्ये बजरंगबलींना आवडता प्रसाद म्हणजे गुळ आणि हरभरा यांचा समावेश असायलाच हवा। तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडू सुद्धा अर्पण करावे। यानंतर 7 वेळा हनुमान चालीसाचं पाठ करा। या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जातं। आरतीनंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनाही करून घ्यायची। तसेच कपडे, अन्न आणि पैसे गोरगरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे आहेत। तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण हा जो उपाय आहे तो दिवसभरामध्ये कधीही करू शकता। अगदी तुम्ही सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता।
नारळ समृद्धी, यश आणि सकारात्मकता दर्शवितो. त्यामुळे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्या अगोदर नारळ फोडण्याची प्रथा आहे. नारळ हे देवतांकडून आशीर्वाद मिळवण्याचे प्रतीक आहे. नारळ फोडल्याने सकारात्मक ऊर्जा आणि देवांचे आशीर्वाद मिळतात. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते, कारण त्याचे सर्व भाग उपयोगी आहेत. हिंदू धर्मात नारळ ब्रह्मा, विष्णू आणि महेश, निर्माता, रक्षक आणि संहारक या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करतो. पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णू पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी देवी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू गाय आणली. नारळावर असणारे 3 डोळे हे शिवशंभोच्या 3 नेत्राचे प्रतीक म्हणून मानले जाते. आणि जेव्हा आपण पौर्णिमेच्या दिवशी नारळासंबंधित काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते. पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता आपण जे पण उपाय करतो ते नेहमी कारगर ठरत असतात. आणि म्हणूनच आपल्याला या एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. ह्या उपायाकरता आपल्याला एक नारळ हा लागणार आहे. नारळ हा नवीनच असावा. अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही. तसेच या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा कपडासुद्धा लागणार आहे. आता हा लाल रंगाचा जो कपडा आहे तो आपल्याला देवघरामध्ये ठेवून घ्यायचा आहे. आता आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे. आणि कुंकवाच्या मदतीने आपल्याला नारळावर एक स्वास्तिक हे काढून घ्यायचे. जे स्वास्तिक आपण काढणार ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला हा नारळसुद्धा त्या लाल रंगाच्या कपड्यावर ठेवायचा आहे. या नारळाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. त्यानंतर आपला उजवा हात जो आहे तो आपल्याला त्या नारळावर ठेवायचा आहे. आणि आपल्याला 108 वेळा गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे. त्याचबरोबर 1 वेळा आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आणि 1 वेळा आपल्याला श्री सूक्तमचं पठणसुद्धा करायचं आहे. ह्या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात. आता आपल्याला काय करायचं आहे, हा नारळ जो आहे त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचा आणि त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आणि हा नारळ घेऊन जायचा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. आता मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला कुठेही तुम्ही हा नारळ जो आहे तो बांधू शकतात, कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच सकारात्मकता, नकारात्मकता, चांगली लोक, वाईट लोक, त्याचबरोबर लक्ष्मी अलक्ष्मी येत असते. आणि जेव्हा आपण असा हा अभिमंत्रित नारळ आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बांधतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, अलक्ष्मी प्रवेश करत नाही. आता तुम्हाला जर मुख्य प्रवेशद्वाराचे इथे हा नारळ बांधणं शक्य नसेल तर अगदी तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतो, कपाट असेल, तिजोरी असेल तर त्यामध्ये ठेवला तरीही चालणार आहे. किंवा तुमचा व्यवसाय किंवा नोकरी व्यवस्थित चालत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा नारळ ठेवला तरीही चालणार आहे. अशा रीतीने आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायचा. अत्यंत प्रभावी असा उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल. मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्ती मिळण्याचे आपल्याला विविध प्रकारचे मार्ग हे सापडणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. जय श्रीराम.